चारधाम यात्रेला गेलेले पुण्यातले 26 भाविक अजूनही बेपत्ता आहेत। या बेपत्ता भाविकांच्या नातेवाईकांचा संताप आज अनावर झाला। राज्य सरकार कोणतंच दिलासादायक उत्तर देत नसल्याचा आरोप या नातेवाईकांनी केलाय। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या नागरिकांचे नातेवाईक हवालदिल झालेत। प्रशासनाची मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला। आधीच नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने हवालदिल झालेल्या नातेवाईकांच्या भावनांचा बांध फुटला। आता खाली येता माझी तर अक्षरशः भीती वाटत होती, धगधग चालू होती। आता कुणाला सांगू, काय कसं सांगू, तर काय बोलू मी, सांगा तुम्हीच आता। कुणा संग बोलून, कुठल्या नातेवाईकांना फोन करू मी माझ्या। पुण्यातल्या शिवगौरी ट्रॅव्हल्स तर्फे 70 जण चारधामच्या यात्रेसाठी गेले होते। त्यापैकी 26 जण अजूनही बेपत्ता आहेत। या बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केला। दुपारी 4 नंतर अजित पवार यांनी पूरग्रस्तांच्या नातेवाईकांशी चर्चा केली। खासदार सुप्रिया सुळे यांनीही या नातेवाईकांची विचारपूस केली। साम टीव्ही पुणे। पुण्याजवळच्या शिंदेवाडी परिसरात टेकड्यांवर